and teachers. आज आपण बघणार आहोत आपला विषय मराठी लोअर लँग्वेज मध्ये विभाग 5. ठीक आहे. आपण याच्या आधी विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4 आणि हे विभाग 5 हे लास्ट वाला विभाग जे आपण उपयोजित लेखन म्हणून याला ओळखतोय. तर आता या बघा उपयोजित लेखन. आता याच्यात मुलांनो आपण उपयोजित लेखन विभाग 5 म्हटला की याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 असं दिसेल. ठीक आहे. क्वेश्चन पेपर जेव्हा तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्ही एक्झामला बसाल त्यावेळेस विभाग 5 उपयोजित लेखन या लेखनमध्ये पहिली सुरुवातला तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 मध्ये खालील कृती सोडवा असं तुम्हाला प्रश्न असेल आणि त्यानंतर तुम्हाला एक पत्रलेखन असेल. पहा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. मी हे जे स्लाइड जे तयार केलेलं आहे विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 हे तुमच्यासाठी मुलांनो हे म्हणजे प्रश्न क्रमांक 5 मध्ये मध्ये 1 आणि 2 हे काय कसं असतात याच्यामध्ये थोडंसं मी इथे स्लाइडमध्ये लिहून तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे. तर आता प्रश्न क्रमांक 5 खालील कृती सोडवा. तुम्हाला फर्स्ट पहिला असेल पत्रलेखन किंवा 2 असेल सारांश लेखन. ठीक है। एक किंवा म्हणजे अथवा मतलब पत्रलेखन होगा नहीं तो फिर सारांश लेखन। ये 2 में से हमको बच्चों कोई भी एक करना है। अगर किसी को पत्र लेखन आता है तो पत्र लेखन करेगा। अगर पत्र लेखन नहीं करना है तो हमको सारांश लेखन करना है। तो आता इथे आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 5 खालील कृती सोडवा. आता तुम्हाला ते बघा स्क्रीनवर दिसत आहे खालील कृती सोडवा. आपल्याला कृती सोडवायच्या आहे. आपल्याला पत्रलेखनच्या कृती असेल किंवा सारांश लेखनच्या कृती करायच्या आहे. त्या 2 पैकी एक कृती करायची आहे आणि मुलांनो ही जेव्हा एक कृती कराल, ते हे तुम्हाला 6 गुणसाठी हे कृती विचारल्या जातात. ठीक आहे. तर आता आपण तुम्ही याच्या आधी पत्रलेखन बघितले आहात. तुमचं पत्रलेखन तुम्हाला शिकवलेले आहेत. पण आता आज आपण सारांश लेखन दुसरा 2 सारांश लेखन याच्या बाबतीत आपण थोडीशी माहिती घेऊया. सारांश लेखन म्हणजे काय? सारांश लेखन कशी करावी? सारांश लेखन करताना ठेवायचं म्हणजे कोणत्या मुद्दा लक्षात ठेवायचं? त्याच्या सारांश लेखनासाठी महत्त्वाचे म्हणजे मुद्दे उपमुद्दे आपण कशावर जास्त भर दिला पाहिजे? हे सगळं आपण आता इथे थोडं समजणार आहोत. ठीक आहे. तो मुलांनो आपण आज शिकणार आहोत विभाग 5 या उपयोजित लेखनमध्ये 2 सारांश लेखन. ठीक आहे. सारांश लेखन आपण आज सुरुवात करूया. सारांश लेखन आता सारांश लेखन आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. त्या आधी सारांश लेखन मी आता तुम्हाला जे हे स्लाइडमध्ये जे आपला पी-पी-टी म्हणजे तयार आहे, त्या आता थोडक्यात सांगितल्यानंतर मी तुम्हाला ते पी-पी-टी दाखवणारच आहे. पण आपण सारांश लेखन हे 6 गुणांसाठी आपण थोडासा याच्यावर थोडा काही मी सांगणार आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया सारांश लेखन. तर ह्या सारांश लेखन एक पत्रलेखन किंवा सारांश लेखन. तर मुलांनो पत्रलेखन न लिहिता जर तुम्ही सारांश लेखन लिहिता, ते तुमच्यासाठी अगदी सोप्पं आहे. का? पत्रलेखनमध्ये आपण बघा दिनांक बघतोय, मायना, मजकूर, त्याचे जे मुख्य मजकूर असतात, मायना असतात, पत्र लिहिणारे, पत्र पाठवणारे हे सगळं आपण ईमेल आयडी वगैरे सगळं आपण हे पत्रलेखनमध्ये करत असतो. आणि मुलांच्या म्हणजे हे सगळं म्हणजे काही-काही विद्यार्थ्यांना हे लक्ष राहत नाही. महिना, मुख्य मजकूर, दिनांक हे सगळं काही लक्ष राहत नाही. तर मुलांनो तुमच्यासाठी एक सोपा उपाय आहे, की पत्रलेखन न करता तुम्ही जर सारांश लेखनवर जास्त भर देता, सारांश लेखनवर जास्त थोडंसं लक्ष देता, तर तुमचं इथे जे सारांश लेखनाचं जे मार्क आहे, 6 जे मार्क तुम्हाला जे 6 गुण इथे जे मिळतायत, ते तुम्हाला नक्की मिळणार. 6 पैकी 5 तरी भेटणार. मुलांनो, सारांश लेखन एकदम सोपा है, अगदी एकदम सरल। मतलब सारांश लेखन पत्र लेखन से भी एकदम सरल है। अगर आप पत्र लेखन नहीं लिखते हो,
नहीं लिखते हो, आपको पत्र लेखन लिखने में अगर कठिनाई होती है, तो उसके अथवा में सारांश लेखन रहता है, वो सारांश लेखन को ज़रूर लिखें। और सारांश लेखन कैसे लिखना है, ये हम आगे देखेंगे कि सारांश लेखन कैसे बनाया जाता है और कैसे लिखते हैं और कहाँ से सारांश लेखन लिखा जाता है, ठीक है? तो अभी हम देखते हैं थोड़ा-सा ध्यानपूर्वक की सारांश लेखन लिहिताना आपल्याला कृतीपत्रिकेत प्रश्न 5 मध्ये 2 मध्ये सारांश लेखन करण्यास सांगितले जाईल. आपल्याला 2 मध्ये सारांश लेखन करण्यास सांगितले जाईल. मुलांनो, याच्यामध्ये आपल्याला म्हणजे लक्ष काय ठेवायचे आहे, आपण या कृतीत एक तुम्हाला गद्य उतारा दिला जाईल, एक गद्य उतारा दिला दिला जाईल. हा मूळ उतारा काळजीपूर्वक वाचावा. म्हणजे जे मूळ उतारा जे असेल तुम्हाला जे दिलेला असेल, त्या मूळ उतारा काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचा है। ध्यानपूर्वक तुमको पेपर में जो परिचय दिया जाएगा, जो पैराग्राफ सॉरी जो पैसेज दिया जाएगा, उसको ध्यानपूर्वक पढ़ना है और उसका मुख्य मुद्दा और उसके उपमुद्दे उसको ध्यान में रखना है और उस परिच्छेद का पूरा सारांश हमको करना है, ठीक है? तो अभी देखिए कि इसमें हमको क्या ध्यान देना चाहिए की मूळ उतार्यातील उदाहरणे दाखले आणि अलंकारिक जे मूळ उतारा आहेत, जे मूल जो उतार्यातील जो मूल जो परिच्छेद है, उसमें से उदाहरण और अलंकारिक जो शब्द होते हैं, इसका वर्णन सारांश करते समय क्या करना चाहिए टाळावीत. म्हणजे थोड़ा दूर रखना चाहिए. सारांश लेखन है और उदाहरण है, इस पर थोड़ा इसको त्याला हे जसे वाक्य आहेत कशाचे आपले उदाहरणाचे वाक्य असतात, अलंकारित वाक्य असतात, याचं वर्णन आपण सारांश लेखनमध्ये टाळावीत. मूळ जे तुम्हाला उतारातील जे मुख्य मुद्द्याचा असेल, त्या विस्तार करणारी वाक्य जशीच्या तशी आपल्याला लिहायचा नाही. म्हणजे आपल्याला जे उतार्यामध्ये जो परिच्छेद में जो मुख्य मुद्दा का जो विस्तार जो रहेगा, वो वाक्य को हमको जैसा का वैसा नहीं लिखना है। बाकी क्या कुछ बच्चे क्या करते हैं बच्चों कि लिखते समय जो सारांश लेखन है वही जैसा वो उतारा रहता है, वही उतारा को देखकर जैसा का वैसा लिखते हैं, लेकिन वो वैसा नहीं हमको लिखना है। वो कैसे लिखना है, अभी हम आगे देखते हैं। अभी देखते हैं उतारा का जो 1/3 इतका सारांश करावा. हां, म्हणजे आपल्याला उतारा जे परिच्छेद जे दिलेले असेल, त्याचा आपल्याला 1/3 इतका सारांश आपल्याला करायचा आहे. 1/3 हां, 1/3 मध्ये कसं ते पण तुम्हाला आता कळेल. 1/3 कसं लिहायचं असतं, सारांशाला शीर्षक द्यावे. आता सारांश लेखन तुम्ही कराल, तो त्याला आपल्याला शीर्षक द्यायचा आहे. तर आता मुलांनो, आपल्याला सारांश लेखन कसे करता येते, आपण थोडक्यात थोडंसं माहिती याचे काय फायदे ते आपण जाणून घेऊया. आपण बघा, पाठ्यपुस्तकातील एखाद्या पाठात किंवा जसे विज्ञान विषय असतात, इतिहास विषय असतात, यासारख्या विषयातील पुस्तकातील प्रकरणात काय सांगितले आहे, हे थोडक्यात आपल्याला कोणालाही सांगता येतो. म्हणजे हम जब पाठ्यपुस्तक पढ़ते हैं बेटा, इतिहास हो, विज्ञान हो, कोई भी पाठ पढ़ते हैं, तो उस पुस्तक में, उस पाठ में क्या बताया है, उसके बारे में हम थोड़ा-सा किसी को उसके बारे में हम वर्णन बता सकते हैं. थोड़े से उसके बारे में हम बता सकते हैं. वो हो गया उसका सारांश. और एक दूसरा देखा जाए बेटा, तो वर्गात शिक्षकांनी काय शिकवले, ते थोड़ा-सा थोडक्यात सांगता येते. मतलब देखो आपको जो विद्यालय में अभी जैसे मैं ही पढ़ा रहा हूँ आपको, अभी मैं यहाँ पर आधा घंटा पढ़ाऊँ या 1 घंटा मैं जो पढ़ा रहा हूँ लेक्चर दूँगा, इसका अगर कोई पूछे कि आज सर ने क्या पढ़ाया? तो तुम पूरा आधा घं किसी दूसरे को कोई आधा घंटा और 1 घंटा बताओगे नहीं बेटा। उसको थोड़ा-सा आज मैंने क्या पढ़ाया, उसके बारे में आप कोई भी अगर पूछे आपके स्कूल में टीचर्स पूछे या कोई और भी पूछे, तो उसको आप 2-3 लाइन में बताओगे कि सर ने आज हमको मराठी में उपयोजित लेखन में के सारांश लेखन के बारे में बताया। ऐसा और भी कुछ मुद्दे, उपमुद्दे जो रहेंगे वो आप वहाँ पे रखोगे। तो ऐसे इस प्रकार से हमको जो सारांश लेखन होता है, वो सारांश लेखन को हमको 1/3 में बताना होता है. तो मुलांनो, एखाद्या ऐकलेल्या भाषणाचे सार सांगता येते. अगर तुम भाषण सुने हो,
हाँ, 2 घंटा 3 घंटा अगर तुम भाषण सुने हो तो उसका सार, तुम उसका सार ऐसे बताओगे, उसको एक तृतीयांश में किसी को अगर बताना रहा, हाँ, तो वो एक तृतीयांश उसका हमको करना पडता है. तर असा त्या काय म्हणतात सारांश लेखनाचा एक हे आहे स्वरूप. एखाद्या ऐकलेल्या भाषणाचे सार सांगता येतो, पण त्यानंतर एखादी मालिका किंवा चित्रपट पाहिल्यावर त्याचे कथानक थोडक्यात सांगता येते. आता आपल्याला माहित आहे कि अपन चित्रपट हम फिल्म देखते हैं, मूवी देखते हैं, तो मूवी को पूरा मूवी देखने के बाद हमको उसको जो कथानक है, अगर देखो हम कहीं मूवी सिनेमा गृह में जाते हैं और वहां से जब मूवी देखकर बाहर निकलते हैं तो हमको कोई भी पूछता है कि भाई मूवी कैसी थी, क्या थी, तो हम उसको मूवी के बारे में थोड़ा सा जानकारी देते हैं. तो ऐसे बेटा जो हमको जो परिचय दिया रहेगा उसको हमको एक तृतीयांश में हमको सारांश बनाना है. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याच्या अजून पाहू शकतो आम्ही पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या प्रसंगाचे थोडक्यात अचूक वर्णन करता येते. पाहिलेल्या मतलब हम देखते हैं और सुनते हैं, ऐसे प्रसंग का हम एकदम मतलब सही तरीके से हम उसका वर्णन करते हैं. हां, मोठीपणी कार्यालयात काम करताना अनेक कामाचे थोडक्यात अहवाल किंवा टिप्पणी लिहिता येते आणि आपल्या कोणत्याही अनुभवाचे संक्षिप्त वर्णन करता येते. आपल्याला जे अनुभव असतो, आपल्याला कोणत्याही अनुभव असतो त्याचा आपण संक्षिप्त वर्णन करू शकतो. तर यालाच आपण सारांश लेखन असे मानतो. तर सारांश लेखन करताना मुलांनो लक्षात द्यावी, आपल्याला एक तृतीयांश एवढ्या याच्यात आपल्याला सारांश लेखन करायचे आहे. तर आपण पुढच्या बघूया स्लाइडमध्ये. आपण हे बघा, आता तुम्हाला पेपरमध्ये हे दिसत आहे. काय उपयोजित लेखन विभाग 5 तुम्ही वाचतात. हे बघा, आता इथे तुम्हाला उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 हे पहिला जे दिलेले आहे मुलांनो, हे लेटर आहे. आपल्याला हा लेटर करायचा आहे, याच्यावर पत्र लिहायचं आहे किंवा आपल्याला बघा किंवा मी आत्ताच तुम्हाला ते स्लाइडमध्ये दाखवला होता किंवा सारांश लेखन. आता पहा, हे जे खाली आहे, आता ही जी खाली तुम्हाला दिसतो, हे मी टिक केलेलं आहे विभाग 1. जे टिक तुम्हाला रेड लाईनमध्ये टिक असेल तुम्हाला स्क्रीनवर, त्या स्क्रीनवरती बघा किंवा हे पत्रलेखन आहे. पत्रलेखनवरती तुम्हाला 2 पत्रलेखन दिसतायत. विद्यार्थी प्रतिनिधी यांना त्यांना असं. जर तुम्हाला पत्रलेखन नाही करायचं असेल, तर तुम्ही सारांश लेखन करू शकता आणि आपलं हे जेवढं पत्रलेखनमध्ये 6 गुण असतो मुलांनो, तेवढंच आपल्याला इथे सारांश लेखन मध्ये पण 6 गुण मिळतील. हे लक्षात घ्या. ठीक है. अपने को जो पत्र लेखन हमको 6 मार्क के लिए पूछा जाता है, अगर पत्र लेखन हमको नहीं आता है, हम नहीं कर सकते हैं पत्र लेखन, हमको पत्र लेखन बनाने में कठिन लगता है, हमको परेशानी हो रही है, तो आप बच्चों उसके जो अथवा में है, जो किंवा में है, विभाग 1 गद्य मधील प्रश्न क्रमांक 1 मधील ई अपठित गद्य उताराचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा. देखो आपके स्क्रीन पे मैंने जो अंडरलाइन किया है, टिक जो किया है किंवा में, वो सारांश लेखन को मैं पढ़ रहा हूँ, आप सब सुन रहे होंगे. विभाग 1 गद्य मधील प्रश्न क्रमांक 1 विभाग 1 गद्य मधील. आता ये देखिए, अभी मैं हिंदी से ही बोल रहा हूँ बच्चों कि विभाग 1 मैंने इसके पहले ही बताया था बेटा कि अपने जो विभाग है मराठी में जो मराठी एल-एल आपला जे विभाग आहेत, पहिला विभाग गद्य विभाग, तो दुसरा विभाग असेल पद्य विभाग आणि तिसरा विभाग असेल आपल्याला कोणता स्थूल वाचनचा आणि चौथा जो विभाग आहे तो भाषा अभ्यासचा असेल आणि 5वा जो विभाग आहे तो उपयोजित लेखनचा असेल. तर आपल्याला इथे विभाग 1 असं लिहून दिलेलं आहे. विभाग 1 गद्य मधील जो एक गद्य है, मैं इसके पहले मैं आपको शुरुआत में बेटा गद्य का पढ़ाया था विभाग 1 के बारे में और प्रश्न क्रमांक 1 का आ, ई, है ना? तो वो ई जो यहाँ पे दिया है देखो विभाग 1 गद्य मधील प्रश्न क्रमांक 1 मधील हाँ, वहाँ भी तुमको सेम ऐसा ही लिखा रहेगा
और तुमको पेपर में सेम ऐसा ही पढ़ने मिलेगा। लेकिन यहाँ पर एक्चुअल क्या होता है कि बच्चे कंफ्यूजन होते हैं, बच्चे इतने ये होते हैं कि ये सब क्या करना है, कहाँ जाना है, किसका लिखना है, क्या करना है, ये सब इतना म्हणजे ते गोंधळात पडतात। पण एकदम इजी है बच्चों, अपने को विभाग 1 में जाना है, गद्य विभाग में जाना है और वहां पर जाने के बाद प्रश्न क्रमांक 1 का ई मतलब अनसीन पैसेज मैं तुमको बताया था की जे आपल्याला प्रश्न क्रमांक अ आणि आ हे सीन पॅसेज असतात आणि अनसीन पॅसेज ई मध्ये म्हणजे जे अनसीन पॅसेज अपठित गद्य असतात ई मध्ये, ठीक आहे। तो ते प्रश्न क्रमांक 1 च्या ई मध्ये आपल्याला जायचे आहे आणि ते अनसीन पॅसेजचा आपल्याला 1/3 सारांश लिहायचा आहे। आता ते अनसीन पॅसेज अपठित गद्य ये जो कहाँ होता है ये भी हम इसके आगे देखते हैं, ठीक है। तो ये देखिए अभी विभाग तुमको मैंने क्वेश्चन दिखाया बच्चों कि तुमको इस प्रकार से क्वेश्चन रहेगा की विभाग 1 गद्य मधील प्रश्न क्रमांक 1 मधील ई अपठित गद्य उताराचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा। मतलब तुमको अपने शब्दों में यहाँ पर 1/3 सारांश लिखना है। लेकिन किसका लिखना है बेटा? विभाग 1 में प्रश्न क्रमांक 1 का ई का लिखना है। तो वो कहाँ होता है अभी हम देखते हैं, ठीक है बच्चों। तो इस प्रकार से तर आता आपण पाहणार आहोत की आता हे तुम्हाला जे दिसतो स्लाइड, आता हे सेकंड वाला पण सेम आहे। बघा सेकंड वाला खालील निवेदन वाचावं त्या खालील कृती सोडवा है ना। याच्यामध्ये किंवा सारांश लेखन दिसत आहे तुम्हाला। विभाग 1 गद्य इथे तोच लिहिला आहे। विभाग 1 गद्य मधील प्रश्न क्रमांक 1 मधील ई अपठित गद्य उताराचा 1/3 सारांश लिहा। आपको कोई मतलब प्रश्न पत्रिका मिले मराठी का, उसमें सारांश लेखन में यही लिखा रहेगा बेटा कि विभाग 1 गद्य मधील प्रश्न 1 मधील ई अपठित गद्य उताराचा 1/3 सारांश लिया। तो हमको क्या करना है बच्चों, विभाग 1 में जाना है और विभाग 1 में जाने के बाद में प्रश्न क्रमांक जो 1 रहेगा उसमें अ आ ई, ठीक है। तो हमको ई में जाना है, तो हमको वो अपठित जो गद्य होगा, जो अनसीन पैसेज जो होगा, वो हम अपठित गद्य को हम वहाँ पर देख सकते हैं। तो अभी तुम्हारे सामने यहाँ पर देखिए एक पेपर दिखाई देगा और ये देखिए अपना एक क्वेश्चन पेपर है। इसमें देखिए प्रश्न क्रमांक पहला दिख रहा है प्रश्न क्रमांक 1 का दिख रहा है। एक मैं तुमको ई कैसे कहाँ पे जाना है वो बता रहा हूँ अभी। तर हे बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिसला, नंतर आता तुम्हाला हे जे आहे प्रश्न क्रमांक 1 मधील आ दिसला, इथे आ दिलेला आहे। हे सगळं सीन पेज गद्यामधील सीन पॅसेज आहे। जे आपण जे पाठ जे धडे आपण जे शिकत आहोत, हे दोन्ही पॅसेज त्याच्यामधलं आहेत, ठीक आहे। त्याच्यामधील आहेत आपल्याला प्रश्न क्रमांक 1 चा अ आणि आ। आता तिसरा जे आहे मुलांनो प्रश्न क्रमांक 1 चाच ई, हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे प्रश्न क्रमांक 1 चा ई। तर आपण तिथे काय वाचलं होतं की आपल्याला सारांश 1/3 सारांश लिहायचे आहे, ठीक आहे। तर आपण प्रश्न क्रमांक 1 च्या ई हे इथे आपण आलेले आहोत पहा। तर हे तुम्हाला असं पेपरमध्ये क्वेश्चन जे तुम्हाला पत्रिका जे भेटेल, क्वेश्चन पेपर जेव्हा मिळेल त्यावेळेस तुम्ही प्रश्न क्रमांक ई इथे यायचं आहे आणि याचा पहा तुम्हाला काय दिसत आहे उतारा दिसत आहे, ठीक आहे। या उताराचा आपल्याला 1/3 सारांश लिहायचा आहे। आता एक पहा हे मी जे वाचतोय तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे प्रश्न क्रमांक ई, याला आपल्याला पूर्ण वाचायचं आहे मुलांनो आणि वाचून याला काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि याचे जे मुद्दे आहेत हे मुद्द्याला आपल्याला अधोरेखित करायचं आहे आणि शब्द मोजून त्याची संख्या लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर उतारात कोणता विचार मांडला आहे हे मनातल्या मनात तुम्हाला आठवण करायचा आहे। म्हणजे कोणता विचार इथे ठेवलेला आहे, कोणता विचार मांडला आहे
इस परिच्छेद में कौन सा विचार पर रखा गया है, ये कौन सा विचार पर है और क्या बताया है, इसको तुमको अपने मन में ध्यान रखना है और इसका हमको क्या करना है, 1/3 लिखना है। हाँ, और ये फिर से अगर नहीं समझ में आता है तो इसको फिर से दोबारा इसको पढ़ना है बेटा, और पढ़ने के बाद में बच्चों इसको क्या करना है, फिर से समझना है और इसके जो शब्द क्या बोलते हैं, शब्द है, इसके मुद्दे हैं और ये मुद्दों को क्या करना है, अधोरेखित करना है, मुद्दों को अलग से निकालना है, समझना है और समझने के बाद में हमको 1/3 को लिखना है। अभी देखिए आता आपण याला अ, हा, आता याचा आपण वाचत आहोत याच्या परिच्छेदला आपण थोडक्यात काय आहे प्रश्न क्रमांक की पुढील अपठित गद्य उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. इथे तुम्हाला पुढे 4 मार्क दिसत आहे मुलांनो, पण हा 4 मार्क नाही आहे. हा आपला जे कृती करत आहो त्या कृतीच्या हे खाली तुम्हाला दिसत आहे त्या कृतीच्या 4 आहे. आपल्याला हा तिथे प्रश्न क्रमांक 5च्या अ मध्ये दुसरा तिथे 6 मार्कासाठी आपल्याला याचं सारांश लेखन करायचं आहे. एक फुलांचे होते, पहा मी वाचतोय. एक फुलांचे होते व त्याच्या शेजारीच एक दगडांचे गाव होते. फुलांचे मने कोमल, निरागस, सुगंधी व नाजूक होती. दगडांना स्वभाव मात्र कठोर, हां, गर्विष्ठ, क्रूर व हिंसक होता. एकदा दगडांनी फुलाकडे तक्रार केली की फुलांनी त्यांच्या गाव सोडून निघून जावे. फुले म्हणाली, आमचा दोष काय? दगड म्हणाले, तुमच्या प्रामाणिक, भोळेपणा व दयाळूपणा आम्हाला आवडला नाही. विशेष म्हणजे तुमचा सुगंध आमच्या गावात पसरतो, ते बिलकुल आवडत नाही. तुम्ही ताबडतोब इथून निघा, नाहीतर आम्ही तुम्हाला ठेचून काढू. फुले नम्रपणे इतकेच म्हणाली, तुम्ही खुशाल आम्हाला ठेचा. जेवढे तुम्ही आम्हाला ठेचाल तेवढा सुवास जास्त पसरेल. दगडांनी केली ती हिंसा, फुलांनी सांगितलेली ती अहिंसा. आता पहा मुलांनो, आपण इथे हे जे आहे आपण काय केलं आहे, हा उतारा पूर्ण वाचलाय. ठीक आहे. आता तुम्ही मुलांनो हे जसे उतारा तुम्ही वाचता जैसे तुम इस उतारा को, इस परिच्छेद को पढ़ोगे बच्चों, वैसा तुमको पढ़ने के बाद में इसके जो है हमको सारांश का जो शीर्षक है और वो शीर्षक कैसे निकालते हैं और कैसे लिखना है, ये भी आगे तुमको क्या बोलते हैं देखने मिलेगा। तो अभी इसका हमको क्या करना है, पहले तो शीर्षक निकालना है। अभी हमने इसको पूरा पढ़ा। अभी शीर्षक क्या है कि जो पत्थर है, पत्थर और फूल, हाँ, पत्थर को पसंद नहीं है, फूल का मतलब वो फूल को पसंद नहीं करते हैं और फूल को तकलीफ देते हैं। हाँ, और फूल को क्या कहते हैं वो पत्थर कि तुम्हारा ये जो प्रामाणिक है और भोळेपना है, दयालुपना है, ये हमको पसंद नहीं है। हाँ, और ये तुम्हारी जो सुगंध आहे, ये सुगंध पुरे गाव में पसरता है, हाँ, पुरे गावात पसरतो. असे त्यांना ते जो पत्थर होता है, वो पत्थर जो दगड आहेत, त्या दगडांना आवडत नाही. हां, पण ते फुलं काय म्हणतात, ठीक आहे. पण नम्रपणे फुले काय म्हणतात, की ठीक आहे, तुम्ही आम्हाला खुशाल ठेवा. तसेच तुम्ही आम्हाला ठेचा या एकदम काय म्हणतात तुम्ही त्रास द्या, तरी आमचा जे सुवास आहे, ते अजून जास्त पसरेल. अशी ते दगडांना ते फुलं सांगतायत. तर इथे दगड आणि फुलं या दोघांमध्ये हिंसा आणि अहिंसा यांच्या काय सांगितलेलं आहे, यांचं हे जे आहेत या परिच्छेदच्या हे जे हं, याचं जे वर्णन आहे या उताराला मध्ये हे वाक्याचं जे सारांश आहेत, त्या आपल्याला याच्यामध्ये जे शीर्षक आहे, ते शीर्षक आपल्याला इथे हिंसा व अहिंसा हे आपल्याला शीर्षक देता येईल. ठीक आहे. सॉरी, हिंसा, अहिंसा आपण ते वरती आपण एक ठळक अक्षरमध्ये त्याचा आपण काय लिहू शकतो, शीर्षक आपण त्याला देऊ सर शकतो. मग स्क्रीन हां, थोडं मोठं दाखवा ना. सर एकदमच हां, ओके, ओके. ठीक आहे सर. हां, तर सर ते काय आहे थोडंसं जे शब्द आहेत ना, ते दिसत नाही अक्षर त्याच्यामुळे. हां, ठीक आहे. तो ओके मुलांनो सर. दिसतोय ना सर? दिसतंय ओके सर. सर. हां, तो मुलांनो
आता हे आपण हे बघितलं आहे. मी याला परत एकदा वाचतो, की हे जे परिच्छेद आहे प्रश्न क्रमांक 1च्या ई या परिच्छेदाचा आपल्याला सारांश लेखन करायचं आहे आणि या सारांश लेखनमध्ये आपल्याला शीर्षक द्यायचे आहे. ते आपण तुम्हाला हे सांगितलेलं की हिंसा आणि अहिंसा, ठीक आहे. ते हे आपण हिंसा आणि अहिंसा हे जे आहे आपण याला शीर्षक देऊ शकता, ठीक है। तर आता आपल्याला हे नीट वाचायचं आहे आणि काळजीपूर्वक वाचायचं है, मतलब एकदम ध्यानपूर्वक पढ़ना है। अगर एक बार में नहीं समझ में आता है, इसको दोबारा पढ़ो, दोबारा नहीं समझ में आता तो तीसरी बार पढ़ो, लेकिन पढ़ो और उसका जो है शीर्षक उसको निकालो और शीर्षक को पहले ऊपर रखो, ठड़क अक्षर में लिखो ऊपर, उसके बाद में उसका 1/3 मतलब 1, 2, 3 लाइन में इसको लिख दो, ठीक है। और इसका मैंने उसको पहले ही बताया था बच्चों की इसको कैसे लिखना है। जैसे हम एक आधा मूवी देखते हैं, पूरा 3 घंटे का मूवी को हम 5 मिनट में किसी को बताना रहा तो हम उसको 5 मिनट में किसी व्यक्ति को बता देते हैं। पूरा मूवी के बारे में किस मूवी में क्या बताया है ना? इस मूवी में कैसी स्टोरी है, किसके बारे में बताया है, तो वो स्टोरी के बारे में हम वो पूरा बता देते हैं। तो वैसा बच्चों ये क्या करना है, इसको पूरा पढ़ना है और पढ़ने के बाद में हमको 1/3 में लिख देना है, ठीक है। 1/3 में 3 लाइन में लिख देना है, और शब्दों में जो है तो 2-4 शब्द तो थोड़ा कम ज़्यादा रहेगा, चलता है उसमें, लेकिन क्या बोलते हैं अपने को 1/3 में इसको लिखना है। अब बच्चों ये लेटर राइटिंग से भी इतना ईज़ी है कि देखो तुम लेटर राइटिंग जब लिखते हो, तो उसमें दिनांक, मुख्य मजकूर, मायना ये सब पूरा ध्यान देना पड़ता है ना? तो ये कहाँ-कहाँ लिखना होता है। कुछ बच्चों को लेटर लिखने में, पत्र लिखने में इतनी परेशानी होती है कि बहुत परेशानी होती है। लेकिन उन बच्चों को मैं ये कहता हूँ कि बेटा तुमको अगर पत्र लेखन नहीं आ रहा है, अगर नहीं कर पा रहे हो तो उसके लिए चिंता ना करें, उसके लिए बिल्कुल चिंता ना करें और ये जो है प्रश्न क्रमांक 1 का ई का जो अपठित जो उतारा है, उसको हम सारांश कर देना है, ठीक है? उसका हमको सारांश कर देना है, 3 लाइन में सारांश कर देना है, 1/3 में सारांश कर देना है और उसका सारांश अगर तुम 1/3 में कर देते हो, तो तुम्हारा जो 6 मार्क है, वो 6 मार्क 6 जे गुण आहेत, ते 6 गुण तुम्हाला ते मिळतील. अरे 6 मध्ये 6 नाही भेटतील तर काही तर काही ना काही आपल्याला मिळतील. पण आपण पत्रलेखन जे आहे, पत्रलेखनमध्ये पण गुण असतात. पण त्याच्यामध्ये आपण जर त्याचा मायना, मुख्य मजकूर, विषय याच्यामध्ये जर चुकलो, तर आपल्याला ते आपला मार्क मायनस करतात. ठीक आहे. आपण जसं आपण त्याचा मायना लिहितो पत्रलेखनमध्ये, मग विषय लिहितो, मग मुख्य मजकूर लिहितो. हां, तर या आपण लिहिताना आपण कधी काय-काय करतात, काही-काही मुलं विसरतात. कधी काही-काही मुलं विषय नाही लिहत. तर काही मुलं महोदय पण नाही लिहत. हां, मुख्य मजकूर लिहून देतात. जसं आहे तसं काही-काही जे त्या जसं वाटतं तसं लिहून देतात. पण त्याचा आपल्याला गुण कमी मिळतो. का मिळतो? का आपण पत्रलेखन म्हणजे जे त्याचे स्वरूप, त्याचे लिखाणाचे जे प्रकार आहे, लेखनाचे प्रकार आपण तेवढं आपल्याला लक्षात राहत नाही आणि आपण नीट लिहत नाही म्हणून आपल्याला पत्रलेखन आपण लिहिताना गोंधळतो. म्हणून तुमच्यासाठी एक सोप्पा उपाय आहे मुलांनो, मैं इसीलिए आपके लिए एक एकदम सही उपाय है और सही उपाय कौन-सा है कि आपको प्रश्न क्रमांक 1 में ई का अपने को सारांश लेखन लिखना है। अगर पत्र लेखन नहीं लिख पा रहे हो तो सारांश लेखन ज़रूर लिखें और ये सबसे ईज़ी है, पत्र लेखन से ईज़ी है, ठीक है? एकदम सरल है। तो इस प्रकार से ये तुमको मैंने प्रश्न क्रमांक 1 का ई दिखाया। अभी देखिए, अभी इसमें ये देखिए दूसरा इसका पहला पेज, ये पहला पेज है, ये पहला पेज ये प्रश्न पत्रिका है बच्चों। ये प्रश्न पत्रिका में देखो प्रश्न क्रमांक 1 ये तुमको दिखता होगा, प्रश्न क्रमांक 1 है ना? ये 1 ये हम पढ़े, उसके बाद में क्या बोलते हैं, हमको कहाँ जाना है? प्रश्न क्रमांक त्या आपल्याला कुठे जायचं आहे? प्रश्न क्रमांक 1 आ. ठीक आहे. आणि आ हे 2 झाले. आता याच्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे? प्रश्न क्रमांक 1 ई. ठीक आहे. तर आपल्याला ईचे काय करायचे आहे? सारांश लेखन करायचे आहे मुलांनो. ठीक आहे. कुठे? प्रश्न क्रमांक 5 मध्ये. प्रश्न क्रमांक 5 में दूसरा का सारांश लेखन हमको
ई में करना है। तो अभी देखिए ये प्रश्न क्रमांक 1 का आ हो गया। अभी देखिए अब यहाँ आता तुम्हाला दिसत असेल प्रश्न क्रमांक 1 का ई, है ना? प्रश्न क्रमांक 1 चा ई. तर हा ई तुम्हाला दिसतोय. तर हा ईचा आपल्याला सारांश लेखन करायचा आहे. हां, मुलांनो एकदम सोपं आहे, एकदम ईझी आहे. जर याचा सारांश लेखनचा तुम्हाला रोज म्हणजे अभ्यास करून सराव करायचा आहे घरी आणि सगळे विद्यार्थ्यांनी हां, तुमच्याकडे जे क्वेश्चन पेपर असतील आधीचे, तुमचे जे आधी जे तुम्ही जेव्हा 9वी ला होते, 10वीत जे मुलं होते त्यांच्याकडून तुम्ही क्वेश्चन पेपर घ्या आणि क्वेश्चन पेपर सगळं गोळा करून तुमच्याकडे कृतीपत्रिकाचे ते पहा, तुमच्याकडे ते पण डायजेस्ट वगैरे अजून मराठीचे असे खूप सारे बुक स्टॉलमध्ये अवेलेबल आहेत. तिथे तुम्हाला मिळतील क्वेश्चन सेट. त्या क्वेश्चन सेटमध्ये जावा आणि क्वेश्चन सेटमध्ये तुम्ही याचा सराव करा. ठीक आहे. सराव आपल्याला प्रश्न क्रमांक 5च्या जे आहे 1 आणि 2 तर आपल्याला 2 सारांश लेखनचा आपल्याला सराव करायचा आहे. ठीक आहे. तो मुलांनो आपण हे प्रश्न क्रमांक 1 च्या ई सारांश लेखन हे कसं म्हणजे ठीक आहे. आता पहा तुमच्या स्क्रीनवर आता हे दिसतोय. आता इथे आपल्याला जे तुम्हाला स्क्रीनवर म्हणजे रेडी रेडी आहे हे सारांश लेखन. आपण सगळ्यांना दिसत असेल स्क्रीनवर खूप लहान आहे. आता मी बघा वाचतोय. आता हे पहिला आहे. असं तुम्हाला एक परिच्छेद तुम्हाला दिसेल पेपरमध्ये. आपल्याला प्रश्न क्रमांक 1 च्या ई मध्ये तुम्हाला असं पेसेज जे आहे परिच्छेद वाचायला भेटणार आणि त्या परिच्छेदाचा आपल्याला काय करायचं आहे सारांश लेखन करायचे आहे. तर आपण पहा इथे मी वाचतोय मुलांनो. यंत्राचे कृतित्व पाहिले की मनुष्याचे मन थक्क होते खरे, पण हे कृतित्व दाखवणारी यंत्रे निर्माण करण्याचे सामर्थ्य फक्त माणसात आहे. हे पुष्कळदा आपण विसरतो. म्हणून यांत्रिक युगाचे भव्य रूप पाहिले किंवा त्याच क्षणाला होणारी माणसाची धावपळ पाहिली की मनुष्य सहज विचारतो, यात माणसाचे स्थान कोणते? माणसाचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. आपल्या भोवताली जे काही दिसते ते माणसाने निर्माण केले आहे. निसर्गाने जे दिले ते माणसाच्या हाताने सुंदर केले. माणसाच्या हातांनी सुंदर केले. निसर्गाने दिलेल्या काळ्या जमिनीत माणसाने भरघोस पिके काढली. निसर्गाने दिलेल्या पाण्याच्या प्रवाहाचे मोठाले तलाव बांधले किंवा त्या पाण्यापासून वीज निर्माण केली. निसर्गाने दिलेल्या काड्या खडकातून मने वाहून टाकणारी सुंदर कोरीव लेणी खोदून काढली. जन्मभर कारखाने चालवून मला जर सर्वात महत्वाचे महत्व काही पटले असेल तर ते म्हणजे कुठल्याही कार्यात माणसा इतका महत्वाचा दुसरा घटक नसतो. असं संतानुराव किर्लोस्कर यांनी हे म्हटले आहे की यंत्र आजकालच्या बच्चों हमने देखो अपने 10वीं में एक पाठ पढ़े हैं कि आज के आधुनिक युग में यंत्र इतना ही हो गया है प्रभावी की सर्व कामे यंत्रद्वारे करतात. सर्व कृतित्व, सर्व कामे म्हणजे यंत्राच्या मार्फत केल्या जातात. आता या यांत्रिक युगाचे भव्य रूप आलेलं आहे आणि या यांत्रिक युगाचे भव्य रूप आपण पाहत आहात और क्षण-क्षण में आदमियों को, मनुष्य को यहाँ यहाँ पर धावपळ मतलब इधर-उधर जाना पड़ रहा है का मतलब कोई भी वर्क के लिए, काम के लिए, ठीक आहे. तो म्हणून मनुष्य सहज विचारतो की माणसाचे स्थान मतलब कहाँ है? सब काम आजकल पूरा वर्क मशीन के द्वारा हो रहा है, यंत्र के द्वारा हो रहा है. इसलिए मनुष्य अभी आदमी पूछ रहा है की मनुष्य का स्थान कहाँ है? असं हे संतनुराव किर्लोस्कर यांनी आपल्याला या परिच्छेदमध्ये यंत्र आणि माणूस याचा आपल्याला इथे काय दिलेला आहे? उतारा दिलेला आहे आणि या उताराचे पहा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. हे 1/3 सारांश तुम्हाला खाली दिसत आहे. पहा मुलांनो सब बच्चे देख रहे होंगे इसका सारांश लेखन जो मैंने अभी जो परिच्छेद पढ़ा
ठीक है, वो परिच्छेद का सारांश लेखन 1/3 देख लीजिए। और ऐसा बहुत हमको मैं तुमको स्क्रीन पे 12-13 तृतीयांश जो है, 1/3 सारांश लेखन ये अभी दिखाने वाला हूँ, और उसका स्क्रीनशॉट करके रखना है बच्चों, तुमको पढ़ने में आसानी होगी। ठीक है, तो अभी देखो ये कैसा बनाया है उत्तर। ठीक है, उत्तर लिखा हुआ है, तुमको दिख रहा है उत्तर। फिर उसके बाद में यंत्र आणि माणूस ऐसा लिखा है, उसका क्या हो गया है शीर्षक। त्याला दिलेला आहे यंत्र आणि माणूस। जो यंत्र है और आदमी। आजची यंत्राची प्रगती पाहून मनात येते की, देखो अभी अपने को यहाँ क्या करना है बच्चों। अभी कोई कोई बच्चा क्या करता है कि ये जो ऊपर जो सारांश लेखन है, ये सारांश लेखन में जैसे जो वर्ड्स है, जैसे वाक्य वैसा ही वाक्य वो लिख देते हैं। लेकिन मैंने अभी क्या बताया बच्चों, हाँ, कि मैंने क्या बताया अभी आप लोगों को, कि अगर हमारी कक्षा में हमको किसी सर ने पढ़ाया, तुमको अगर किसी सर ने मराठी पढ़ाया और अच्छा एखादा पाठ पढ़ाया, और वो पाठ तुम किसी और को बता रहे हो, तो वो पाठ पूरा, मैं अभी बार-बार बताया कि वो पाठ को हमको 3 मिनट से 4 मिनट हमको पूरा बताने में लगेगा। तो वैसा हमको यहाँ भी ये परिच्छेद में वैसा ही करना है बच्चों। हमको इसका पूरा सार समझना है, और सार समझने के बाद में इसका जो क्या करना है, उदाहरण है, मुद्दा है, उपमुद्दा है, हां, त्याचे मुद्दे जे आहेत, उपमुद्दे आहेत, याला आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे आणि नीट वाचून, काळजीपूर्वक वाचून आपल्याला याचा 1/3 उत्तर इथे ठेवायचं आहे. आपल्याला लिहायचा आहे. तो यंत्र आणि माणूस, यंत्र आणि माणूस बघा, अभी इसका जो है इसका शीर्षक दे दिया गया है। अब ये पूरा पढ़ने के बाद में हमको पता चलता है बच्चों की इसका शीर्षक क्या होगा। यंत्र के बारे में बताया गया है और आजकल के आदमियों के बारे में। आज के युग में जो इस आजकल के युग में जो यंत्र बहुत भव्य रूप से प्रभावित हो चुका है। तो ये भव्य रूप से जो प्रभावित हो चुका है, तो इंसान को जगह नहीं है, स्थान नहीं है काम करने का। हाँ, क्योंकि सब काम यंत्र द्वारा ही हो रहा है। तो कि हमको समझ में आ रहा है, इसीलिए हम इसका शीर्षक क्या देंगे, यंत्र आणि माणूस। ठीक है, हमको हिंदी में नहीं देना है बच्चों। आदमी और क्या बोलते हैं, मशीन और आदमी। हाँ, कोई-कोई बच्चे क्या कर देते हैं कि मराठी में समझ नहीं आता सर, मराठी से नहीं लिख नहीं सकते करके वो हिंदी में लिख देते हैं। तो बच्चों हमको हिंदी में नहीं लिखना है। हाँ, ये मशीन और आदमी इस प्रकार से नहीं लिखना है। तुम्हारे सामने परिच्छेद रहेगा, मराठी में रहेगा, और पूरा मराठी से आपको पढ़ने मिलेगा, और मराठी में ही समझना है, समझने को मिलेगा, उसको ध्यानपूर्वक पढ़ना है, और पढ़ने के बाद में तुमको उसका जो शीर्षक है, वो शीर्षक हमको मराठी में ही लिखना है। तो यंत्र आणि माणूस पहा इथे लिहिलेलं आहे। आता माणूस तुम्हाला कळतोय मुलांनो, सब बच्चों को समझ में आता है। माणूस मतलब आदमी, जो इंसान है उसको माणूस कहते हैं। और यंत्र जो है, यंत्र तो समझ आजकल के जो ये बहुत सारे जो विविध प्रकार के जो मशीन निकाले यंत्र आविष्कार हुआ है, मशीन बनाए गए हैं, वो यंत्र होते हैं। तो वो यंत्र और यंत्र आणि माणूस। तो आता पहा याचा परिचय कसं एकत्रित केला आहे। आजची यंत्राची प्रगती पाहून मनात येते की यात माणसाचे स्थान काय? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या सगळ्या यंत्रामागे माणसाचेच कर्तृत्व आहे. निसर्गाने दिलेली प्रत्येक गोष्ट माणसाने अधिक सुंदर केली. कोणत्याही कार्यात माणसा इतका अन्य महत्वाचा घटक नसतो. हेच लेखकाला आपल्या उद्योगातून जाणवले। अभी देखो संतनुराव किर्लोस्कर, वो जो लेखक थे, उनको ये उद्योग से क्या कि यंत्र कितना भी आविष्कार हुआ हो, लेकिन उसका आविष्कार किसने किया है? त्याचा आविष्कार एक माणूसनच केला. आणि ते यंत्रमागे माणसाचेच एक कर्तृत्व आहे. आपल्याला हे जे गुण दिलेली आहे, हे प्रत्येक गोष्ट हे निसर्गाने दिलेली आहे मुलांनो, आणि हे माणसाने त्याला अधिक सुंदर बनवलेलं आहे. हे आपल्याला, ही प्रकृती आहे, हे प्रकृतीनं दिलेली आहे. तर असं आपल्याला इथे पूर्ण त्याचा परिच्छेद आहे. जे उतारात दिलेले तुम्हाला असेल, त्या उताराला नीट वाचायचे आहे मुलांनो,
आणि नीट वाचून आपल्याला त्याचं काय करायचं आहे, 1/3 एवढा आपल्याला 1/3 भाग या एवढ्यात आपल्याला काय करायचं आहे, त्याचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला असं हे बघा, हे दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर. तुम्हाला त्या स्क्रीनवर एकदम लहान दिसत म्हणजे अक्षर कळत नसेल तुम्हाला. हे बघा, हे दुसरं आहे. दुसऱ्याचं पण तसंच आहे, प्राण्यांची भटकंती. म्हणजे जे आहे प्राण्यांची भटकंती. सेम आपल्याला हे काय करायचं आहे, दुसरा हे परिच्छेद जे उतारा आहे ते आपल्याला वाचायचं आहे मुलांनो. हाँ बच्चों, ये हमको पढ़ना है, ध्यानपूर्वक पढ़ना है बच्चों। और इसका जो मुद्दा है, उपमुद्दा है, इसको समझकर हमको क्या करना है, इसका शीर्षक देना है बच्चों। और इसका 1/3 भाग में हमको क्या लिखना है, सारांश लिखना है। अभी देखो ये तुमको दिख रहा है बच्चों, इसका सारांश प्राण्यांची भटकंती याला शीर्षक दिलेले आहेत आणि प्राण्यांची भटकंती याच्यामध्ये पाऊस सुरू झाल्यावर नवीन पानवळ्याच्या शोधात सर्व प्राणी पांगतात. एकाच ठिकाणी राहण्याच्या प्राण्यांचा काय आहे, एक तोटा असतो. प्राण्यांच्या पोटात जंत असतात. त्यांच्या विष्ठेतून त्या जंताचे विष पाण्यात मिसळते. रोज शेकडो लिटर पाणी पिणाऱ्या हत्तींना या जंताचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच बहुधा हत्ती सतत भटकत असतात. पहा, याच्यामध्ये जे हत्ती आहे, त्या हत्तीच्या या परिच्छेदमध्ये जे प्राणी आहे, त्या प्राण्यांची भटकंती मतलब प्राणी इधर-उधर क्यों भटकते हैं? जो हत्ती है वो हत्ती इधर-उधर क्यों भटकती है? परिच्छेद में बताया है कि हत्ती क्यों भटकती है इधर-उधर। तो उसके बारे में हमको उसके थोड़ा जो पूरा परिच्छेद है, उस परिच्छेद को हमको पढ़ना है, वो उतारा को पढ़ना है। और उसको पढ़ने के बाद में हमको क्या करना है, उसका 1/3 भाग हमको लिखना है। तो ठीक है? तो बच्चों इस प्रकार से हमको प्रश्न क्रमांक 1 का ये देखिए, इसमें ये बहुत सारे हैं। इसमें पूरा वही है उतारा. त्या उतारातील आपल्याला 1/3 सारांश आहे. त्या सारांश इथे दिलेला आहे आणि हे सगळं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवर स्क्रीनवर दिसत असेल, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि याच्यातून तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. हे तुम्हाला सगळं म्हणजे हे बघा किती आहेत, 12. ठीक आहे. या 12 काय म्हणतात उत्तरं दिलेले आहेत, त्याचे सारांश खाली दिलेला आहे. 1/3 सारांश खाली दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला स्वाध्याय दिसत आहे. या स्वाध्याय तुम्ही वाचा आणि हे स्वाध्याय वाचल्यावर याच्यात तुम्हाला सारांश 1/3 सारांश करायचा आहे. ठीक आहे. तर हे मुलांनो, आज तुम्ही याचा 1/3 सारांश हे तुमच्या शब्दात पूर्ण करा आणि याचा स्क्रीनशॉट करून घ्या आणि तुम्ही घरी आज हे सराव करा आणि सराव करून तुम्ही तुमच्या अनुसार तुमच्या शाळेत टीचर जे आहेत, तुम्हाला जे मराठी विषय जे शिकवतायत, त्यांच्या मार्फत तुम्ही त्या 1/3 जे तुम्ही जे सराव करता, त्या सरावाला त्यांच्याकडे तुम्ही दाखवा. ते तुमचा तो सराव तपासतील आणि तपासल्यावर ते चुकीचे आहे की बरोबर आहे ते तुम्हाला सांगतील. तर मुलांनो, आपल्याला एवढं काम करायचं आहे की आपल्याला सराव करायचा आहे 1/3 आणि त्या सरावामध्ये आपल्याला 1/3 शिकायचं आहे. तर मुलांनो, आपल्याला कळलं असेल आता तुम्हाला की हे जे आहे प्रश्न काय असतो, प्रश्न म्हणजे कुठे असतो सारांशचा प्रश्न आणि त्या सारांचा प्रश्न आपल्याला कुठे लिहायचा आहे, कुठे जाऊन लिहायचा आहे, हे आपल्याला आता कळलं असेल. ठीक आहे. मी परत एकदा सांगतो मुलांनो, परत एकदा थोडक्यात सांगतो मी. प्रश्नामध्ये आपल्याला 5 मध्ये विभाग 1 मध्ये जायचं. प्रश्न क्रमांक 5चा अ मध्ये दुसरा जो असेल ते सारांश लेखनासाठी असेल. आपल्याला पत्रलेखन लिहायचं नाही. जर तुम्ही सारांश लेखन लिहत असाल तर पत्रलेखन लिहिण्याची गरज नाही. जर तुम्ही पत्रलेखन लिहत असाल तर तुम्हाला सारांश लेखन लिहिण्याची गरज नाही. कोणताही एक आपल्याला लिहायचे आहे. बच्चों, कोई भी एक लिखना है। अगर आप पत्र लेखन लिखते हो तो सारांश लेखन नहीं लिखना है, और सारांश लेखन आप लिखते हो तो पत्र लेखन नहीं लिखना है। मतलब कोई भी एक लिखना है, 6 मार्क के लिए, है ना। और ये देखो तुम्हारे इसके ये 6 मार्क के लिए ये 2 में से किंवा दिया है बीच में, अथवा कोई भी लिख सकते हो एक, ठीक है।
तो हमको एक तो पत्र लेखन आता है तो पत्र लेखन लिखो, नहीं तो फिर सारांश लेखन लिखो। ठीक है, तो इस प्रकार से हमको अभी से दूसरा देखो, दूसरा में भी वही दिखाया है। सारांश लेखन, इसमें भी हमको अगर पत्र लेखन बनाना है तो सारांश लेखन नहीं बनाना है बच्चों, अगर सारांश लेखन बनाना है तो पत्र लेखन नहीं बनाना है, कोई भी एक बनाना है। लेकिन इतना बात मैं बोल देता हूँ कि पत्र लेखन से अच्छा सारांश लेखन है बच्चों। सारांश लेखन एकदम कोई भी बच्चा सारांश लेखन को लिख सकता है। तुम में से कोई भी स्टूडेंट सारांश लेखन को लिख सकते हो, अगर तुमको पत्र लेखन नहीं लिखना है तो। ठीक है, इसीलिए सारांश लेखन पे ज्यादा ध्यान दो और उसका सराव करो। और सारांश लेखन किसका लिखना है मैंने अभी बताया है। प्रश्न क्रमांक 1 में जाइए, 1 में ई में जाइए और ई का सारांश लेखन लिख देना है। ठीक है, तो ये है अपना सारा पेपर का क्वेश्चंस, और ये क्वेश्चंस को अपने को पूरा करना है। और इस प्रकार के तुमको क्वेश्चन मिलेगा, तो ये प्रश्न क्रमांक 1 का और फिर उसके बाद वो प्रश्न क्रमांक 1 का आ और प्रश्न क्रमांक 1 का ई। तो ये ई का सारांश लेखन अपने को करना है। ठीक है, तो ये सारांश लेखन अपने को पूरा करके 1/3 सारांश में लिखना है। ठीक है, अभी मैंने तुमको स्क्रीन पे जो दिखाया था उस प्रकार से इसका शीर्षक देना है, हिंसा व अहिंसा, और उसकी शुरुआत करना है। कितने में, कितने लाइन में, कम से कम 3 इसमें तृतीयांश में लिखना है। ठीक है बच्चों, तो इस प्रकार से हम ये अभी देखो, ये फिर से देख रहे हो इसका जो सारांश लेखन का भाग। सर वेळ झालेली आहे ना सर? हाँ सर। हाँ सर। हाँ, क्वेश्चन आंसर पूछ सकते हो आप। हाँ सर, अपना माइक ऑन कीजिए। हाँ सर, अपना माइक ऑन कीजिए सर। सर, अपना माइक ऑन कीजिए। जगरे सर, अपना माइक ऑन कीजिए। जगरे सर, माइक ऑन हाँ कीजिए। सर। ओके। हाँ बच्चों, इस टॉपिक से संबंधित कोई क्वेश्चन है तो आप लोग पूछ सकते हो। अपना माइक ऑन कीजिए और क्वेश्चन पूछिए, जो भी आपको पूछना है आप लोग पूछ सकते हो। बच्चों, इस टॉपिक से संबंधित जो सर ने अभी पढ़ाया है। हेलो। हाँ पूछो बेटा। हाँ, बोलिए बेटा। हेलो। हेलो हाँ बोलिए। सर, गुड मॉर्निंग सर। हाँ गुड मॉर्निंग। सर, ये सारांश लेखन का फिर से दिखाओ ना, इसका शॉर्ट फॉर्मेट है। अच्छा, फिर से। हाँ सर। हाँ, अभी स्क्रीन पे जो दिख रहा है ये कुछ तो देख रहे हो बेटा, पढ़ रहे हो, इसको पढ़ पा रहे हो? हाँ हाँ ठीक है, तो ये सारांश, ये देखो स्क्रीन में जो दूसरा दिया है, हाँ वो सारांश लेखन है बेटा। तो अभी देखो मैं स्क्रीन दिखा रहा हूँ, ये तो पेपर का है बेटा। ठीक हाँ है, ये पेपर का है, इसका स्क्रीन मत लो क्योंकि पेपर तुमको कहीं भी मिल जाएगा। ठीक है, ये पेपर का है। ये देखिए ये भी पेपर है, तुमको बताया मैंने कि पेपर में हमको कहाँ प्रश्न क्रमांक 1 का और प्रश्न क्रमांक 1 का आ जो अभी दिख रहा है, और प्रश्न क्रमांक 1 का ई, ये जो है इसका हमको सारांश लेखन बनाना है। मैंने ये बताया बेटा अभी। तो ये इसका सारांश लेखन प्रश्न क्रमांक 1 का ई जो तुम्हारे स्क्रीन पे जो दिख रहा है, इसका ओके सारांश सर। हाँ इसका हमको सारांश लेखन बनाना है। अगर तुम सारांश लेखन बना रहे हो बेटा तो पत्र लेखन लिखने की जरूरत नहीं है, पत्र लेखन नहीं जरूरत लिखना है। नहीं है। ठीक है, पत्र लेखन नहीं लिखना है। ठीक है, तो ये देखिए बेटा, ये तुम्हारे स्क्रीन पे दिख रहा है, दिख रहा है? ठीक है। हेलो। हाँ देखो, मैंने स्क्रीन शेयर किया है सारांश लेखन का। ठीक है, हेलो हेलो। हाँ बोलिए। हेलो सर। हाँ बोलो। हेलो हाँ बोलिए, मैं सुन सर, रहा हूँ आप।
कितने चैप्टर आने वाले हैं? क्या? हेलो बच्चों बच्चों इस टॉपिक से संबंधित जो क्वेश्चन है आपका वो पूछिए। इस टॉपिक से संबंधित जो भी क्वेश्चन है आपका वो आप लोग पूछ सकते हो। अगर कोई आपको कोई शंका है इस टॉपिक से संबंधित कोई भी क्वेश्चन है तो आप लोग पूछ सकते हो। सर से अपना माइक ऑन कीजिए और पूछिए। बच्चों, सारांश लेखन के ऊपर आपको कुछ पूछना है बच्चों, तो आप पूछिए। ठीक है, अभी हम आज सारांश लेखन पढ़ रहे हैं। सारांश लेखन के बारे में आज मैंने तुमको पढ़ाया। सारांश लेखन के ऊपर पूछो, क्या पूछना है? ओके। सर हाँ, सर गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। सर सारांश लेखन का शीर्षक पैराग्राफ से ही देंगे? यस, मैंने अभी क्या बोला बेटा, हमको पैराग्राफ पूरा पढ़ना है और पैराग्राफ को पढ़कर हमको पैराग्राफ से क्या समझा है, वहां हम क्या समझे हैं, और समझने के बाद में उसका शीर्षक क्या है, वो शीर्षक को हम वहीं से निकालेंगे ना। हम बाहर से शीर्षक नहीं लिखेंगे। अगर बाहर का अगर पैराग्राफ में कुछ और है और तुम कुछ और शीर्षक दे रहे हो तो गलत होगा बेटा। ठीक है, अभी ओके मैंने सर। एक तुमको अभी मैंने एक क्वेश्चन पेपर दिखाया था, उसमें फूल और पत्थर का मैंने पढ़ के दिखाया था। तो फूल और पत्थर, वो पत्थर उसको पसंद नहीं करता, फूल को पसंद नहीं करता है और उसको बहुत त्रास देते हैं, तकलीफ देते हैं, क्योंकि तुम्हारी सुगंध हमको पसंद नहीं है बोलते हैं। तो उसमें हिंसा करता है पत्थर, मतलब उनको मारते हैं। और ये फूल क्या बोलते हैं, हम तुमको हमको कितने भी मारो लेकिन हम सहन करेंगे, और हम जो जितना है हमारे में गुण, वो हम अपने गुण से पूरा हम अपने जो है हम रहेंगे, जैसे हैं वैसे ही रहेंगे। तो ठीक है, तो ऐसे फूल की है तो फूल अहिंसा हो गया। तो हिंसा अहिंसा है ना, हमको वहीं पे पढ़ने को मिला। और उसका जो शीर्षक है वो हिंसा और अहिंसा, ऐसा हमने दिया। ठीक है, अभी नेक्स्ट ओके टाइम। सर। हाँ, अभी ये सर देखो स्क्रीन पे दिख रहा है। हाँ बोलो बेटा। सर तो फूल आणि दगड भी लिख सकते हैं ना? हाँ, फूल आणि दगड, हाँ दोघांचं ठीक आहे, फूल और दगड, लेकिन फूल और दगड का क्या था, फूल आणि दगडच्या हिंसा आणि अहिंसा हे दोन हे चालू होता. म्हणजे आपल्याला त्याचं मुद्दा मेन जे शीर्षक आहे ते लिहायचे आहे. फूल आणि दगड हे तर एक त्याच्यातला एक हे झालाय, म्हणजे एखादा जैसे आपण स्टोरी बघतो, मी आताच सांगितलंय तुम्हाला की हम एखादी मूवी देखते हैं और मूवी में जो पात्र जो करते हैं, जो उसका स्टार होता है, जो वहां पे अभिनय करने वाले होते हैं, हम उसके बारे में हम नहीं लिखते हैं, उसका नाम नहीं लिखते हैं। एखादा मान लो, एखादा मूवी, हम सलमान खान की मूवी देख रहे हैं तो हम ऊपर वो सलमान खान का नाम नहीं दे सकते हैं। हाँ, हम वो सलमान खान की मूवी देखने के बाद वो मूवी में क्या बताया है, हाँ मूवी किसके बारे में बताया, उसको हम शीर्षक दे सकते हैं बेटा। ठीक है, अभी समझ में सर आया? शीर्षक अगर नहीं देंगे तो मार्क्स कटेगा? हाँ बेटा, अगर तुम परिच्छेद बना रहे हो, सारांश लिख रहे हो, तो सारांश किसका है, वो किसके बारे में सारांश कर रहे हो, उसका परिच्छेद देना जरूरी है बेटा। ये सॉरी, पर अपना शीर्षक देना। ठीक है, शीर्षक तो जरूरी है। ओके सर। यस, थैंक यू सर। हाँ सर हाँ बोलिए। अगर हम लोग को दोनों आ रहा है तो दोनों लिखेंगे तो नहीं चलेगा? कौन सा दोनों? पत्र लेखन और सारांश लेखन। हाँ बेटा, अब इसमें देखिए, आपका पत्र लेखन और सारांश लेखन आप दोनों लिख सकते हो बेटा, लेकिन दोनों में आपका पत्र लेखन का भी मार्क होगा और सारांश लेखन का भी मार्क होगा, लेकिन एक मार्क, एक का आपका एक्स्ट्रा हो जाएगा, और वो मार्क आपको वो एक्स्ट्रा में चला जाएगा, ज्यादा का लिखे तो आप अपनी टाइम बचाओ बेटा। अपने को 3 घंटा मिलता है, 3 घंटे में हम ज्यादा क्यों लिखे? हाँ, हमको जितना पूछा है, हमको जितना करने बोला है, जितना हमको लिखना है उतना ही लिखना है बेटा। अगर तुम्हारे पास टाइम है वो बात अलग है, लेकिन क्या बोलते हैं, अपने टाइम जो है वो टाइम को देखो, और टाइम को देखते हुए हमको प्रश्न का उत्तर करना है। अगर मैं ये नहीं कहता कि पत्र लेखन नहीं बनाना है, पत्र लेखन तुमको अच्छी आती है तो पत्र लेखन बनाओ, अगर पत्र लेखन नहीं आती है तो सारांश लेखन बनाओ, लेकिन कोई भी एक बनाओ, क्योंकि ज्यादा टाइम वेस्टेज मत करो। बस इतना मेरा कहना है। ठीक है, और मार्क तो मिलेंगे, दोनों में मिलेंगे, लेकिन एक का एक्स्ट्रा हो जाएगा बेटा। ठीक है। थैंक यू सर। हाँ हाँ बच्चों, और किसी को कुछ क्वेश्चन पूछना है? और किसी को कुछ पूछना है? शायद बच्चों को टॉपिक अच्छे से समझ में आया सर। धन्यवाद सर जी। ओके सर, थैंक यू सर।